रिसोड पोलीस स्टेशनमध्ये 21 तारखेला आम्हाला एक तक्रार प्राप्त झाली होती की एका अल्पवयीन मुलीचं अपहरण झालेलं आहे। त्याच्यामध्ये तात्काळ गुन्हा दाखल करून त्याच्यामध्ये तपास करण्यात आला आणि 22 तारखेला उशिराने रात्री त्या मुलीला आपण सुखरूपपणे वापस आणलं आणि 3 जे आरोपी होते, पंढरी फुपाटे, गणेश फुपाटे आणि सूर्यवान फुपाटे यांना अटक करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये पुढील कारवाई करत आहे। त्याच्यामध्ये 137(2), 3(5), 64(2), 65(1) भारतीय न्याय संहिता आणि 456 पॉक्सो या अंतर्गत गुन्हा दाखल आहे। सर, काय आव्हान कराल अशा घटना टाळण्यासाठी? अशा घटना टाळण्यासाठी सर्व पालकांना माझं एवढाच आव्हान आहे की सतत आपल्या मुलांशी संभाषण ठेवणं आवश्यक आहे। कुठे जातात, कोणाशी बोलतात याच्यावर सुद्धा लक्ष ठेवणं आवश्यक आहे आणि समाजानेच अशा चिमुकल्यांवर एक पाल्य म्हणून लक्ष देणं आवश्यक आहे। सर, या आरोपीवर याच्या पहिले काही गुन्हा दाखल होता? या आरोपीवर 2023 मध्ये एक गुन्हा दाखल होता। त्याच्यामध्ये सुद्धा तो फरार होता आणि आता तो आम्हाला सापडला। न्यायालयात त्याला इमिजिएटली हजर करण्यात आलं आणि सध्या तो MCR मध्ये रवाना आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।